मराठवाड्यातील 3 जिल्ह्यांमध्ये आज भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले। सकाळी 6च्या सुमारास नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यामध्ये भूकंपाचे धक्के जाणवले। सकाळी 6:09 पहिला धक्का जाणवला, तर 6:19 दुसरा धक्का जाणवला। नांदेडमध्ये आणि हिंगोलीमध्ये आणि परभणीमध्ये अशा तिन्ही जिल्ह्यांमध्ये काही सेकंदाच्या अंतरावरती हे धक्के जाणवले। पहिल्या धक्क्याची तीव्रता ही रिश्टर स्केलवरती 4.5 इतकी नोंदवली गेली, तर दुसऱ्या धक्क्याची तीव्रता 3.6 इतकी रिश्टर स्केलवरती मोजली गेलेली आहे। आणि या भूकंपाचं केंद्रबिंदू जे भूकंप विज्ञान केंद्रानं सांगितलेल्या माहितीनुसार हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी या तालुक्यातील जांब या गावातलं होतं। या भूकंपामुळे फारसं कुठंच काही नुकसान झालेलं नाही आहे, मात्र नागरिकांमध्ये भीतीचं मोठं वातावरण निर्माण झालं होतं। विशेष करून सकाळची वेळ होती साधारणतः 6:15 आणि आपण पाहतो की ग्रामीण भागांमध्ये वर्दळ जास्त नसते, त्यामुळे ग्रामीण भागात या धक्क्यांची जी तीव्रता आहे ती थोडी अधिक जाणवली। त्या मानाने शहरामध्ये हे धक्के कमी प्रमाणामध्ये जाणवले। कंपन जे असतं जमिनीमधलं ते कमी प्रमाणामध्ये जाणवलेलं आहे। हिंगोलीचा जर विचार केला तर हिंगोलीच्या सगळ्याच तालुक्यांमध्ये भूकंप हा जाणवलेला होता, त्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण पसरलं होतं। नांदेडमध्ये देखील नांदेड शहर असेल, हदगाव तालुका असेल, अर्धापूर तालुका असेल, नायगाव तर पार बिलोलीपर्यंत अनेक गावांमध्ये आणि या तालुक्यातल्या भूकंपाचे धक्के जाणवले। काही गावांमध्ये भूगर्भातून आवाज देखील आले, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। नांदेड जिल्ह्याचा विचार केला तर नांदेडच्या उत्तर नांदेड शहरामध्ये अनेक वर्षापासून काही फरकाने म्हणजे महिना, 2 महिने, 5 महिने, वर्ष किंवा 2 वर्षाच्या अंतराने भूगर्भातून आवाज येतच असतात, परंतु त्याची रिश्टर स्केलवरती नोंद फारशी होत नसते। 12-13 वर्षापूर्वी मात्र नांदेडमधल्या उत्तर नांदेड शहरामध्ये अनेक वेळा अशा पद्धतीने भूकंपाचे सौम्य धक्के झालेले होते। त्याची रिश्टर स्केलवरती 2 किंवा 3 पर्यंत नोंद झाली होती। मागच्याच महिन्यात जर पाहिलं तर नांदेडच्या उत्तर नांदेड भागामध्ये जो भूकंप जाणवला होता संध्याकाळच्या सुमारास, त्याची रिश्टर स्केलवरची नोंद 1.5 इतकी होती। मराठवाड्यामधल्या नागरिकांना भूकंपाची भीती फार पूर्वीपासून आहे, कारण की 1993 साली लातूर जिल्ह्यातल्या किल्लारी इथे मोठा भूकंप आला होता, त्यामुळे खूप मोठं विध्वंस या जिल्ह्यामध्ये झालं होतं। तेव्हापासून मराठवाड्यातल्या लोकांना भूकंपाबाबतची भीती आहे। आज सकाळी देखील जे काही धक्के जाणवले त्यातून देखील ही भीती जी आहे ती नागरिकांमध्ये दिसून आली। आणि भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर नांदेड असेल, हिंगोली असेल, परभणी असेल, ज्या भागांमध्ये हे धक्के जाणवले त्या भागातले जे नागरिक आहेत ते बाहेर पडले होते। पूर्वी म्हणल्यासारखं या भूकंपामुळे फारशी हानी कुठंच झालेली नाही आहे, मात्र हिंगोली जिल्ह्यामध्ये अनेक जे गाव आहेत तिथं काही घरांना भिंतीने तडे गेलेले आहेत। आणि एक जे गाव आहे जे केंद्रबिंदूच्या जवळ होतं तिथली एक भिंत जी कच्ची बांधली होती ती भिंत कोसळली। या व्यतिरिक्त कुठेही फारसं असं काही नुकसान झालेलं नाही आहे। आज सकाळी जे धक्के जाणवले त्यानंतर तिन्ही जिल्ह्यामधलं आपत्ती व्यवस्थापनाची जी टीम आहे ती सतर्क झालेली आहे। उठून बाथरूमला गेलो, असं वाटलं की तिकडून हेलिकॉप्टर यायला बा, मया म्हातारी बा कोण एवढा लवकर कोणता मंत्री यायला असं वाटलं मला। मग ते दणकन वाजली एकदा मागून ते संपायचे तेव्हा मला जाणवलं की शिवानं गलबला केला, अरे पळा रे पळा रे। मग मला वाटलं अरे बाबा भूकंप आला, त्याच्या बी सापडणं काय सापडणं हलू लागलं असं। आम्ही एकदम हल्ला गेलो सकाळी 6:15चा भूकंप फार मोठा होता, सगळ्यांना जाणवलेला आहे। आम्ही एकदम झोपेतून उठून बाहेर आलो, हादरे बसले आणि गाडी हल्ली, सिलेंडर हल्ले, घरामधले कॉट हल्ले, बेड हल्ले, मुलं घाबरून बाहेर आले आणि आम्ही पण बाहेर येऊन थांबलो होतो। हादरा फार मोठा होता 6:15चा, सगळ्यांना जाणवला, सगळेच बाहेर आले। सगळ्यात पहिले ते मशीननं कसा रस्ता फोडतात तसं जाणवलं, खड एकदम। मग आम्ही उठलो, फॅन गिन बंद केले, दरवाजे बंद करून बाहेर पडलो। शेजारच्या छोटी ताईला आवाज दिला आणि लगेच आलो। त्याच्यानंतर छोटा सौम्य धक्का जाणवला। भूकंपाचे सकाळपासून 2 धक्के जाणवले। सकाळी गाढ झोप लागली। गाढ झोपेमध्ये, साखर झोपेमध्ये अचानक 6 वाजता जमीन हलायला लागली। म्हणजे मी जमिनीवर झोपलो होतो, झोपेमध्येच अचानक असं हल्ल्यासारखं वाटल्याच्या नंतर मग अचानक जाग आल्याच्या नंतर मी घरी पत्नीला विचारलं काय झालं, तर मग आमची चर्चा झाली की हे भूकंपाचा धक्का आहे। जर पाहिलं तर मराठवाड्यामध्ये आज सकाळी ह्या सगळ्या भूकंपाचे धक्के जाणवले आहेत। आजची सकाळ जी आहे ती भूकंपाच्या धक्क्यांनी सुरुवात झाली आहे। हिंगोलीच्या जवळपास सर्वच तालुक्यामध्ये आज सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत।
पहिला जो भूकंप आहे तो सकाळी 6:08 दरम्यान आणि दुसरा धक्का जो आहे तो 6:19 दरम्यान जाणवल्याचं आपण पाहतोय। आणि सकाळी सकाळी हा भूकंप झाल्यामुळं नागरिक जे आहे ते नागरिक सर्व धांदरून आपल्या घराच्या बाहेर पडले होते। अनेक ठिकाणी जे आहे ते काही घरांना तडे गेले आहेत, परंतु सुदैवाची बाब ही म्हणजे या सर्व भूकंपाच्या घटनांमध्ये कुठलीही जीवितहानी कुठली मोठी हानी काही झालेली नाही असं प्रशासनाने माहिती दिली आहे। आणि हा जो भूकंप आहे तो पहिला भूकंप जो आहे तो 4.5 रिश्टर स्केल आणि दुसरा जो आहे तो 3.6 रिश्टर स्केल अशी नोंद झाल्याची माहिती आपल्याला आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाने दिली आहे। आजची सकाळ जी आहे ती या सर्व भूकंपाच्या धक्क्यांनी सुरुवात झाली आहे आणि जी किल्लारीचा जो भूकंप झाला होता त्याची कुठेतरी आठवण जी आहे ती नागरिकांना झाली आणि सर्व नागरिक जे आहेत ते आता कुठेतरी थोड्या वेळापासून जे आहे नागरिकांचं जनजीवन ते आता पूर्वपदावर आले, परंतु यापूर्वी जे आहे ते नागरिक संपूर्णपणे भयभीत झाल्याचं आपल्याला दिसून आलेलं आहे। नक्कीच आपल्यासोबत काही नागरिक आहेत आणि सकाळी सकाळी त्यांना काय जाणवलं आपण त्यांच्याशी जाणून घेऊया। दादा, सकाळी किती वाजेला हा भूकंप झाला, तुम्ही कुठे होता, तुम्हाला काय जाणवलं? आम्ही शेतात सर झोपलेलं खाली। सकाळी जाग्याच्या अगोदर थोडी जमीन हलल्यावर वाटली आणि जागाला तर ते काही नक्की कळलं नाही नेमकं काय झालं ते। आणि थोड्या वेळात डबल थोडी हल्ली आणि गावात आल्यावर चर्चा झाली की भूकंप झाला। त्यावेळेस मोबाईल नव्हता सर सोबत, त्याच्यामुळे काही जास्त हे नाही। शेतामध्ये तुम्ही एकटे होता की आणखी कोणी सोबत तुमच्या होतं? आम्ही दोघं होतो, पण आम्ही अंतर झोपलेलो होतो। तिच्या शेतामध्ये होता आणि मी माझ्या शेतामध्ये होतो। नक्की यापूर्वी कधी तुम्हाला असं वाटलं होतं का भूकंप झाल्याचं तुम्हाला कधी माहित होतं का की पहिल्यांदा हा सगळा अनुभव होता? नाही, एवढा अनुभव म्हणजे नव्हता काही। काल आम्ही खाली झोपल्याच्यानं आम्हाला जाणवलं। नक्कीच हे जे नागरिक आहेत ते सर्व भयभीत आहेत आणि पहिल्यांदाच हा सगळा अनुभव या युवकाला आलेला आहे आणि सर्व नागरिक जे आहेत ते आता कुठेतरी याचे जनजीवन पूर्वपदावर येत आहे थोड्या वेळापासूनच। परभणी शहरसह जिल्ह्यामध्ये आज सकाळच्या सुमारास भूकंपाचे 2 सौम्य धक्के जाणवले। परभणी असेल, परभणीच्या बाजूला असलेला हिंगोली जिल्हा असेल, नांदेड असेल, या दोन्ही जिल्ह्यांमध्ये या भूकंपाची जाणीव लोकांना झाली। हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यामध्ये या भूकंपाचं केंद्र असल्याचं सांगण्यात आलं आहे। आज सकाळच्या सुमारास साधारणपणे 6:08 4.5 रिक्टर स्केलचा, तर दुसरा काही मिनिटांमध्येच 6:19 3.6 रिक्टर स्केलवर या दोन्ही भूकंपांची नोंद झाली। सध्याची नवीन पिढी आहे, या पिढीला भूकंपाची तीव्रता, दाहकता काय असते हे माहीत नाही, परंतु महाराष्ट्रामध्ये 1993 साली जो भूकंप झाला होता त्या भूकंपाचा ज्यांनी अनुभव घेतला, त्या ठिकाणी जाऊन मदत केली असे नागरिक आपल्यासोबत आहेत। त्यांनाच विचारणार आहोत की एकूण त्यांचा त्यावेळेसचा अनुभव आणि आज सकाळी जो भूकंप झाला त्यावेळी त्यांच्या काय भावना होत्या। तुम्ही 1993चा भूकंप पाहिलेला आहे, आज सकाळी ज्यावेळेस त्याची जाणीव झाली, काय भावना होत्या तुमच्या? भावना ती पहिली जी भीती होती 1993 साली जे झालेलं आहे, आम्ही किल्लारी, सास्तूर, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात जो झाला होता भूकंप, त्याची दाहकता ती डोळ्यासमोर शारून गेली, कारण आम्ही प्रत्यक्ष तिथे सगळे पत्रकार गेलो होतो दुसऱ्याच दिवशी। तर तिथे चिरेबंदी वाडे असे जागच्या जागेवर पडलेले आहेत आणि उभे सगळे जनावर आहेत, सगळे जनावर असे उभ्याच्या उभे आहेत आणि चारी बाजूनी त्यांच्यावर ते दगडविटा आणि ते चिरेबंदी, ते रक्त, ते मांस आणि ते प्रेत असे लाईननी लावलेले। प्रशासनाने खूप मदत केली तेव्हा आणि सामाजिक संघटनाही खूप धावत आल्या होत्या। आम्ही पत्रकार तिथे एक दिवस होतो, सगळ्यांनी साफसफाई जेवढं होतं तेवढं आम्ही केलं, परंतु आज जे आठवलं ना त्या दिवशीचं, आम्ही घराच्या बाहेर आलो पळत, माझी वृद्ध आई, मिसेस आणि मुलं, मी घराच्या बाहेर आलो पळत। नातेवाईकांचे कॉल, त्यावेळेसचा अनुभव घेतलेला आहे तुम्ही, की मनामध्ये भीती आजही कायम दिसते तुमच्या। एकूण भूकंप झाल्याच्या नंतर तुम्ही कोणाला कॉल केले, कशा पद्धतीने त्या लोकांकडून तुम्हाला रिस्पॉन्स आला? हा, नातेवाईकांना, आम्ही जवळच्या नातेवाईकांना फोन केले, त्यांचे फोन आले सातत्याने की बाबा काय झालंय आपलं काही तिकडचं, परंतु इथे काही अशी मनुष्यहानी किंवा धडपड झाली नाही। खेडेगावात थोडं झाल्याचं कळालं तुमच्यासारख्या माध्यमातून, प्रसार माध्यमातून। एकूणच 1993 साली जो भूकंप झाला होता तो मराठवाड्यातील आतापर्यंतचा सर्वात मोठा भूकंप होता आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहानी झाली होती, अनेकांची घरं कोसळली होती आणि अनेकांचे संसार हे उघड्यावर आली होती। आज सकाळच्या सुमारास हा भूकंप झाल्यानंतर अनेकांच्या त्या आठवणी जाग्या झाल्या आणि त्यामुळे लोकांमध्ये एकूण भीती दिसून आली।
आज सकाळी जो भूकंप झाला त्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये मोठं नुकसान नसलं तरी ग्रामीण भागामध्ये काही ठिकाणी घराच्या भिंती कोसळलेल्या आहेत. परभणी जिल्ह्यातले कौसरी नावाचं गाव आहे, त्या ठिकाणी एका घराची भिंत कोसळली, परंतु सुदैवाने उन्हाळा असल्यामुळे घरातील सर्व मंडळी ही घराच्या बाहेर झोपलेली होती आणि त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. घरातील साहित्याचं जरी नुकसान झालं असलं तरी कोणी जखमी झालेलं नाही, यात समाधान व्यक्त करण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाकडे याविषयी आम्ही माहिती घेतलेली आहे, तर जिल्ह्यामध्ये कोणत्याही मोठ्या नुकसानीची अद्याप तरी जिल्हा प्रशासनाकडे नोंद झालेली नाहीये. परंतु जो भूकंप झाला त्या भूकंपाच्या नंतर सर्वत्र भीतीचं वातावरण आहे. हिंगोली जिल्ह्यातील जे वसमत तालुका आहे त्या तालुक्यामध्ये या भूकंपाचं केंद्र आहे असं सांगितलं जातंय, परंतु केंद्र काही किलोमीटर अंतरावर आहे आणि त्यामुळे परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा नागरिकांमध्ये भीती व्यक्त केली जाते. सकाळी ज्यावेळेस हा भूकंप झाला त्यावेळी अनेक जण घराच्या बाहेर पळत आले. ज्या ठिकाणी पत्र्याची घरं आहेत त्या घरांमध्ये पत्र्यांचा आवाज आल्यावर नागरिकांना याची जाणीव झाली, तर सिमेंट कॉन्क्रीटचं ज्या ठिकाणी घर आहेत त्या लोकांना हा भूकंप आहे हे कळायला खूप उशीर लागलं. परंतु ज्यावेळेस हा भूकंप झाला त्यावेळेस गल्लीमध्ये एकूणच आणि त्या भागामध्ये नागरिकांनी ज्यावेळेस गोंधळ केला, घराच्या बाहेर धावपळ केली, त्यावेळी अनेकांना भूकंप झाल्याची माहिती मिळाली आणि त्यानंतर घरातील वयोवृद्ध नागरिक असतील, लहान मुलं असतील, या मुलांना सर्वांना घेऊन हे नागरिक घराच्या बाहेर पडले. परंतु एकूणच जी सकाळी परिस्थिती निर्माण झाली होती त्यानंतर जिल्ह्यात सर्वत्र भीतीचं वातावरण आहे. आता पुन्हा भूकंप होतो की काय अशी शंका मनामध्ये व्यक्त केली जाते. एकूण सध्या सर्वत्र शांतता आहे. जिल्हा प्रशासनाने देखील खबरदारीचे उपाय घेण्याचं कळवलेलं आहे, परंतु नागरिकांमध्ये कुठेतरी आपल्याला भीती दिसून येत आहे. विशाल माने, न्यूज 18 लोकमत, परभणी. जर पाहिलं तर मराठवाड्यामध्ये आज सकाळी ह्या सगळ्या भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. आजची सकाळ जी आहे ती भूकंपाच्या धक्क्यांनी सुरुवात झाली आहे. हिंगोलीच्या जवळपास सर्वच तालुक्यामध्ये आज सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. पहिला जो भूकंप आहे तो सकाळी 6:06 दरम्यान आणि दुसरा धक्का जो आहे तो 6:19 दरम्यान जाणवल्याचं आपण पाहतोय. आणि सकाळी सकाळी हा भूकंप झाल्यामुळं नागरिक जे आहेत ते नागरिक सर्व धांदरून आपल्या घराच्या बाहेर पडले होते. अनेक ठिकाणी जे आहेत ते काही घरांना तडे गेले आहेत. परंतु सुदैवाची बाब ही म्हणजे या सर्व भूकंपाच्या घटनांमध्ये कुठलीही जीवितहानी कुठली मोठी हानी काही झालेली नाही असं प्रशासनाने माहिती दिली आहे. आणि हा जो भूकंप आहे तो पहिला भूकंप जो आहे तो 4.5 रिश्टर स्केल आणि दुसरा जो आहे तो 3.6 रिश्टर स्केल अशी नोंद झाल्याची माहिती आपल्याला आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाने दिली आहे. आजची सकाळ जी आहे ती या सर्व भूकंपाच्या धक्क्यांनी सुरुवात झाली आहे आणि जी किल्लारीचा जो भूकंप झाला होता त्याची कुठेतरी आठवण जी आहे ती नागरिकांना झाली आणि सर्व नागरिक जे आहेत ते आता कुठेतरी थोड्या वेळापासून जे आहे नागरिकांचं जनजीवन ते आता पूर्वपदावर आले. परंतु यापूर्वी जे आहे ते नागरिक संपूर्णपणे भयभीत झाल्याचं आपल्याला दिसून आलेलं आहे. नक्कीच आपल्यासोबत काही नागरिक आहेत आणि सकाळी सकाळी त्यांना काय जाणवलं आपण त्यांच्याशी आपण जाणून घेऊयात. दादा, सकाळी किती वाजेला हा भूकंप झाला? तुम्ही कुठे होतात? तुम्हाला काय जाणवलं? आम्ही शेतात होतो सर, झोपलेलं खाली. सकाळी जाग्याच्या अगोदरच थोडी जमीन हल्ल्यावानी वाटली आणि जाग आला तर ते काही नक्की कळलं नाही नेमकं काय झालं ते. आणि थोड्या वेळात डबल थोडी हल्ली आणि गावात आल्यावर चर्चा झाली की भूकंप झाला. त्यावेळेस काय मोबाईल नव्हता सर सोबत, त्याच्यामुळे काही जास्त हे नाही झालं. शेतामध्ये तुम्ही एकटे होता की आणखी कोणी सोबत तुमच्या होतं? आम्ही दोघं भाऊ होतो, पण आम्ही अंतर झोपलेलो होतो. तिच्या शेतामध्ये होता आणि मी माझ्या शेतामध्ये होतो. नक्की यापूर्वी कधी तुम्हाला असं वाटलं होतं का भूकंप झालेल्याच तुम्हाला कधी माहित होतं का की पहिल्यांदा हा सगळा अनुभव होता? नाही, एवढा अनुभव म्हणजे नव्हता काही. आज काल आम्ही खाली झोपल्याच्यानं आम्हाला जाणवलं. नक्कीच हे जे नागरिक आहेत ते सर्व भयभीत आहेत आणि पहिल्यांदाच हा सगळा अनुभव या युवकाला आलेला आहे आणि सर्व नागरिक जे आहेत ते आता कुठेतरी याचे जनजीवन पूर्वपदावर येत आहे थोड्या वेळापासूनच.